महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। सर्वात मोठी बातमी, रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला। भरत गोगावले यांच्याकडे रायगडची धुरा। गेल्या 1.5 वर्षांपासून चर्चेत असलेल्या रायगड पालकमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला आहे। राज्य सरकारकडून रायगडच्या पालकमंत्रीपदी शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे। रायगडच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय रस्सीखेच सुरू होती। राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंत्री आदितीताई तटकरे यांच्या नावाची चर्चा होती, तर शिवसेनेकडून मंत्री भरत गोगावले यांच्याकडे रायगडची जबाबदारी देण्याची मागणी केली जात होती। अखेर या राजकीय तिढ्यावर पडदा पडला असून गोगावले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे। विशेष म्हणजे 15 ऑगस्ट रोजी रायगडमध्ये मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा मान भरत गोगावले यांना देण्यात आला होता। त्यावेळी बोलताना त्यांनी पालकमंत्री पदाबाबतही लवकर निर्णय होईल असे संकेत दिले होते। ध्वजारोहणानंतर काही दिवसांतच त्यांच्या पालकमंत्री पदाची अधिकृत घोषणा झाली आहे। रायगडच्या पालकमंत्री पदासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर या निवृत्तीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते। आता भरत गोगावले यांच्याकडे रायगडच्या विकास कामांना गती देणे, प्रशासनाशी समन्वय साधणे आणि जिल्ह्यातील विविध प्रश्नांना प्राधान्याने हाताळण्याची जबाबदारी असणार आहे। दरम्यान भरत गोगावले सध्या दिल्ली दौऱ्यावर असून पर्यटन विभागाशी संबंधित कार्यक्रमासाठी त्यांनी दिल्लीतील मीना बाजार परिसरात उपस्थिती लावली आहे। ते आज रात्री उशिरा मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती मिळत आहे। भरत गोगावले यांची रायगडच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। रायगडच्या राजकारणात या नियुक्तीचे पुढील काळात काय परिणाम होतात, तसेच जिल्ह्यातील प्रलंबित विकास कामांना किती गती मिळते याकडे आता रायगडकरांचे लक्ष लागले आहे। महाराष्ट्र सुपरफास्ट टीम, रायगड।